तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सामान्य शेळीपालक दिवसभर मेहनत करूनही श्रीमंत का होऊ शकत नाही? याचं उत्तर त्याच्या शेडच्या दारावर नाही, तर शेडच्या जमिनीवर आणि छप्पराच्या दरम्यान लपलेलं आहे. थोडं तुमचा शेड बघा. जर तिथे फक्त शेळ्या बांधलेल्या आहेत आणि जमिनीवर घाण पसरलेली आहे, तर तुम्ही दर महिन्याला हजारो रुपये तुमच्या डोळ्यासमोर धुरात उडताना पाहत आहात. याला म्हणतात अदृश्य भाडं. तुम्ही त्या रिकाम्या जागेचं पैसे देत आहात, ज्याचा तुम्ही कधी उपयोगच केला नाही. पण आता 2026 मध्ये बाजाराचा नियम बदलला आहे. चारा महाग झाला आहे. आजारीपणा झपाट्यानं पसरतोय आणि मेहनत करणारे शेतकरी हार मानतायत. पण याच परिस्थितीत काही हुशार लोकांनी त्यांच्या छोट्या 10x20च्या शेडला 4 मार्गी नफा देणाऱ्या कारखान्यात बदलला आहे, जिथे वर बकऱ्या वाढतात, खाली कोंबड्या कमावतात आणि जमिनीखाली तयार होतं काळं सोनं, वर्मी कंपोस्ट. कल्पना करा, एक अशी सिस्टम जिथे बकरीचा उरलेला चारा वाया जात नाही, कोंबड्या त्याला खातात आणि अंडी देतात, जिथे बकरीची घाण आजार पसरवत नाही तर पैशात बदलते. पण इथेच आहे एक धोकादायक चूक. जर तुम्ही शेडची उंची चुकीची ठेवली किंवा चुकीच्या कोंबड्या निवडल्या, तर एका रात्रीत संपूर्ण फार्म उद्ध्वस्त होऊ शकतो. तो कोणता सायलेंट इन्फेक्शन आहे आणि तो कोणता व्हर्टिकल डिझाईन आहे जो मोठमोठे फार्म तुम्हाला कधीच सांगत नाहीत? पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला फक्त शेड कसा बांधायचा हे नाही सांगणार, तर तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा इंटिग्रेटेड इकोसिस्टममध्ये जिथे एका छताखाली 4 वेगवेगळे व्यवसाय एकमेकांचा खर्च उचलतायत आणि एकमेकांसाठी पैसा तयार करतायत. तयार व्हा, कारण आता तुमचा शेड फक्त एक छप्पर राहणार नाही, तर तुमच्या पुढच्या पिढ्यांची जागीर बनणार आहे. बहुतेक लोक शेळीपालन सुरू करताना एक जुनी आणि घातक विचारसरणी घेऊन सुरुवात करतात. ते असं समजतात की शेळी जमिनीवर राहील, तिथेच खाईल आणि तिथेच घाण करेल. पण इथूनच त्यांचा नाश सुरू होतो. 2026ची एक कडवी सत्यता ऐका. भारतामध्ये 70% शेळ्यांचा मृत्यू निमोनिया, FMD आणि पोटातील किड्यांमुळे होतो. आणि यामागचं मुख्य कारण आहे ओलसर जमीन. हो, तीच जमीन जिथे तुम्ही तुमच्या मौल्यवान बकऱ्यांना झोपवत आहात. आता विचार करा, तुम्ही तुमची संपत्ती घाण आणि थंडीमध्ये ठेवून ती वाढेल अशी अपेक्षा करू शकता का? अगदी नाही. म्हणूनच एलिव्हेटेड स्लॉटेड फ्लोरिंग हे विज्ञान काम करतं. जेव्हा तुम्ही बकऱ्यांना जमिनीपासून 4 फूटवर नेताय, तेव्हा तुम्ही फक्त आराम देत नाही, तर त्यांना हेल्थ इन्शुरन्स देत आहात. डेटा सांगतो, उंच शेडमध्ये मृत्यूदर 30% वरून थेट 5% पर्यंत घसरतो. कारण थंडी, आर्द्रता आणि अमोनिया वायू आता त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही. हवा मोकळी फिरते आणि मेमणे 20% जास्त वेगानं वाढतात. पण खरी जादू त्या खालील रिकाम्या जागेत दडलेली आहे. ती जागा रिकामी नाही. ती तुमची गुप्त उत्पादन युनिट आहे. पारंपरिक शेडमध्ये बकरीची घाण आणि लघवी एक विषारी कीचड तयार करतात, ज्याला साफ करताना तुमचा पैसा आणि मेहनत दोन्ही जातात. पण या मॉडेलमध्ये तो सगळा वेस्ट थेट खाली पडतो, जिथे तुमचे पुढचे 2 व्यवसाय, कोंबड्या आणि वर्मी कंपोस्ट, त्याची वाट पाहत असतात. कल्पना करा, एक अशी इकोसिस्टम जिथे वरपासून खालीपर्यंत प्रत्येक इंच पैसा कमावत आहे. आता समजा या 4 स्तंभांचं गुपित. पहिला स्तंभ, द हाय राईज गोट एम्पायर. वरच्या मजल्यावर तुमच्या बकऱ्या एखाद्या आलिशान पेंट हाऊसमध्ये राहतात. त्यांचे खूर स्वच्छ राहतात, थन सुरक्षित राहतात आणि शरीराची पूर्ण ऊर्जा
फक्त वजन वाढवण्यात वापरली जाते. दुसरा स्तंभ, द स्कॅव्हेंजर स्क्वॉड. खालील 4 फुटांच्या जागेत देसी कोंबड्यांचं राज्य असतं. बकरीचा पडलेला चारा आता कचरा राहत नाही. कोंबड्या तो खातात आणि अंडी देतात. म्हणजे फीडचा खर्च थेट अर्धा होतो. तिसरा स्तंभ, द ब्लॅक गोल्ड इंजिन. कोंबड्या त्या शेणाला खुरकतात. त्यात स्वतःच्या